तू स्वतः एक यशस्वी मेंटॉर आणि बिझनेसमन आहेस. तर एखाद्या नवीन माणसाला जर का ह्या इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर त्याला तू काय सांगशील? नवीन माणसाला ज्याला याची बॅकग्राऊंड नसेल, हं. माझं तर सांगणं आहे की त्याने 1-2 वर्ष नोकरी करावी. अच्छा. आता माझी मुलगी हॉटेल मॅनेजमेंट करते, पण तिला मी नोकरी करायला लावणार. आपल्या बाहेरच्या ठिकाणी 5 स्टारमध्ये, नवीन रेस्टॉरंटमध्ये. सो बाहेर काय झालं ते कळतं. किंवा तुम्हाला जर काहीच माहित नाहीये तर तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये शिकून घ्यायला लागेल. 3 महिने तुम्ही रेस्टॉरंट किचनमध्ये बघा, 3 महिने रेस्टॉरंटमध्ये बघा, F&B बघा, कळलं की नाही. सो प्रत्येक नवीन पहिलं शिका, कुठेतरी अनुभव घ्या, नंतर तुमचा प्रोजेक्ट बनवा, प्लॅनिंग करा. प्लॅनिंग हे सगळ्यात ॲट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जे तुम्हाला वाटतं ते पहिलं लिहून करा. थिंक इट, इंक इट. कारण प्रत्येक गोष्ट कागदावर उतरवा. आणि कुठच्या बिझनेसचं प्लॅनिंग माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं. कारण साधं आपण इकडनं जर गावाला जायचं तरी किती तारखेला, किती वाजता, सकाळची एसटी का रात्री, हे सगळं चेक करतो की हे प्लॅनिंग आहे. साधं गावाला जायचं तर आपण प्लॅनिंग करतो. तर तुम्ही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून जर काही रेस्टॉरंट चालू करून प्लॅनिंग केलं पाहिजे की ती जागा कशी आहे. जनरली कुठची तुम्हाला एखाद्या नवीन बिझनेस करायचा त्यानंतर की तुम्ही एखादी जागा आवडली तर तुम्ही पहिलं त्याचं स्वॉट अनालिसिस करा. स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट्स. त्या जागी स्ट्रेंथ काय, माझी विकनेस काय, ऑपोजिट काय की बाबा ह्या एरियामध्ये 2-5 किलोमीटरमध्ये मालवणी रेस्टॉरंट नाहीये, ती ऑपॉर्च्युनिटी झाली. थ्रेट्स काय की बाबा माझं रेस्टॉरंट आहे आणि माझ्या 200 मीटरवरती पण एक रेस्टॉरंट आहे जे सेम कुझिन देणार असेल तर तुम्ही ते नका करू. तुम्हाला काहीतरी वेगळं कुझिन द्यायला पाहिजे. तुमचा स्वॉट अनालिसिस झाला पाहिजे पहिली गोष्ट. किंवा तुम्ही एका प्रोजेक्ट बनवा की बाबा या जागेचं भाडं किती आहे, मग तिथे किती स्टाफ लागेल, तुमचा मेनू काय असेल, मग त्याची फूड कॉस्ट काय असेल, मग तुमचं मार्केटिंग कॉस्ट काय असेल. हा मी तरी करतो की कुठचंही नवीन फ्रँचायझी रेस्टॉरंट चालू करत असेल मी स्वॉट अनालिसिस करतो. मी त्याचा प्रोजेक्ट बनवतो, त्याचं ब्रेक इव्हन करतो. मग तेव्हा मला लक्षात येतं की 15 लाखाचा जर बिझनेस त्या एरियात मी केला तर मला 4 लाख रुपये नुकसान आहे. 20 लाखाचा केला तर मला ब्रेक इव्हन आहे. सो मला मिनिमम 20 लाखाचा बिझनेस त्या एरियात होऊ शकेल का, ह्याच्यावरती मला स्टडी करतो. आजूबाजूच्या एरियाचा जाऊन सर्व्हे करतो. हे सगळं गरजेचं आहे. नुसतं पैसे आणून किंवा पैसे उभे करून बिझनेस न करता तुम्हाला त्याचं प्लॅनिंग करणं, त्याचा रोड मॅप तयार करणं, त्याचं ब्रेक इव्हन तयार करणं, त्याला स्वॅट अनालिसिस करणं, हे जास्ती महत्वाचं आहे. तर तुम्ही यशस्वी होऊ शकाल. राईट. पण समजा आता एखाद्या नवीन माणसाला हे काढताना समजा त्याला काहीतरी पावभाजीचा ढाबा काढायचा आहे किंवा इटालियन फूड, जॅपनीज फूड असं काहीतरी काढायचंय किंवा पिझ्झाचा आउटलेट काढायचंय, तर ह्या लोकांना महाराष्ट्रात किंवा आपण मुंबईत म्हणूया की त्यांचा ब्रेक इव्हन पॉईंट साधारण कधीपर्यंत येऊ शकतो? डिपेंड्स ऑन तुमचं फूड काय आहे, तुमचा मेनू काय आहे, तुम्ही कुठच्या एरियात आहे. समजा आता तुम्ही झूला असाल किंवा बिकीसीला तर 7 लाख भाडं आहे. सो ब्रेक इव्हन व्हेरी हाय. बरं तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे, तुमचं छोटं आउटलेट आहे, QSR आहे की रेस्टॉरंट आहे, फाईन डाईन आहे, साधारण 5 लाख ते 25 लाख ते 1.5 करोड किती खर्च येऊ शकतो. तो ॲव्हरेज 18 महिने ते 3-3.5 वर्षात तुमचा ब्रेक इव्हन आला पाहिजे. 3-3.5 वर्ष मॅक्झिमम. म्हणजे माझे काही रेस्टॉरंट आहेत. आता माझं दादर हे मला पहिल्या महिन्यापासून प्रॉफिटमध्ये होतं कारण मी तसं लॉन्च केलं, मार्केटिंग केलं. बरोबर आहे. मार्केटिंगला खूप महत्व आहे ना, प्रचंड महत्व आहे. लोक काय करतात ना की कुठचाही बिझनेस, मी हॉटेल कुठचाही बिझनेस का तुम्ही जेव्हा दुकान टाकता काय तो मार्केटिंग केलं पाहिजे. सो किंवा माझ्याकडे 10-15 लाख रुपये आहेत तर मी 15 लाख रुपये फक्त ते दुकान बनवायला किंवा माझं रेस्टॉरंट बनवायला टाकतो आणि मार्केटिंगला माझे 0 असतात, तुम्ही फेल होऊ शकाल. मी जेव्हा कुठचे प्रोजेक्ट बनवतो तर मी माझे 10 म्हणजे माझा ब्रँड मोठा आहे. सो 10 लाख रुपयाचं कमीत कमी मार्केटिंग बजेट ठेवतो. ओपनिंगच्या 10 ते 15 दिवस आधी ते पुढचे 4 ते 6 महिने. कारण रेस्टॉरंट चालू केल्यानंतर इमिजिएट तुम्ही बिझनेसमध्ये पैसे काढू शकत नाही मार्केटिंगला. सो तुम्हाला ते प्लॅनिंग मध्ये तुमच्या कॅपिटलमध्ये घ्यायला लागतं. हे प्लॅनिंगचं इट्स अ पार्ट ऑफ प्लॅनिंग. कारण तुम्ही जेव्हा रेंट चालू करता तुमच्याकडे 2 महिन्याचं रेंट द्यायला पण तुमचे पैसे प्लॅनिंग मध्ये वेगळे असायला पाहिजे. कारण डे 1 पासून तुम्ही प्रॉफिट मध्ये नसतात. आणि मार्केटिंग हा फार इम्पॉर्टंट रोल आज निभावतो. तुम्हाला यशस्वी असं व्हायचं असेल मार्केटिंग करायला लागतं, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे. मला सगळ्यांना सांगणे तुम्ही कुठचे प्रोजेक्ट बनवाल तर त्याच्यामध्ये कॅपिटलमध्ये मार्केटिंगचं एक बजेट ठेवा, ते स्टडी करा. तुम्ही सोशल मीडिया टीमशी बोला कसं मार्केट करणं, यांचं बजेट काय आहे, त्याची रेटेची फी किती आहे, पोस्टिंगला किती खर्च करणार, इन्स्टाला ऑफलाईनला काय करणार आहात, तुम्ही होर्डिंग घेणार, असं देर सो मेनी. हा एक याच्यावरती स्वतंत्र एक वेगळा एपिसोड होऊ शकतो. पण एक ढोबळ मानाने समजा मला महाराष्ट्रीयन स्टाईलचं हॉटेल काढायचंय तर पर्सेंटेज वाईज तू काय सांगशील की इन्व्हेस्ट म्हणजे जागेवरती किती पाहिजे, स्टाफवरती किती पाहिजे, मार्केटिंग वरती किती पाहिजे, असं? इट डिपेंड्स. जागेवरती किती पाहिजे मी आता नाही सांगू शकत. पर्सेंटेज एक साधारण जनरली ना थंब रूल म्हणशील ना तर हे सगळं तुझ्या 60% 70% रेंट, सॅलरी, फूड कॉस्टिंग हे 70 ते 75% आटपलं पाहिजे. पण परत ह्याच्यामध्ये पण एक थॉट आहे की जो 10 लाख सेल झाला तर 75% नाही होणार.
ट्राय टू अंडरस्टँड. सो तुला सेल पण 30 लाखाचं असेल तर त्याचे 75% वेगळे येतात. कळलं की नाही? सो इट्स ऑल डिपेंड ऑन द सेल. राईट. नाही, कारण म्हणजे मला काय म्हणायचं की पुष्कळसे लोक ह्या सगळ्यामध्येच गुंतवून मोकळे होणार आणि मार्केटिंगसाठी काही उरत नाही. तर म्हणून मला म्हणायचं की मार्केटिंगसाठी किती पर्सेंटेज प्रोजेक्ट कॉस्टमध्ये किमान 10 ते 15% प्रोजेक्ट कॉस्टमध्ये जेव्हा तुम्ही एखादा रेस्टॉरंट प्लॅन कराल तर प्रोजेक्ट कॉस्टमध्ये 10 ते 15% मार्केटिंग कॉस्ट पाहिजे, 10% तुमचं वर्किंग कॅपिटल पाहिजे. तर काय लोक करतात, माझं 1 कोटीचं बजेट आहे, 1 कोटी एकदम पॉश चकाचक 5 स्टार हॉटेल बनवतात आणि वर्किंग कॅपिटल ठेवत नाही, म्हणजे माल आणायला पैसे नसतात. बरं मग उधारीवर घ्या. बरं उधारीवर एक महिन्याच्या उधार गेलं 3% कॉस्टिंग वाढतं. सो 3% कुठे जातात? तुमच्या प्रॉफिटमध्ये जातात. बरोबर. लक्षात घ्या मी काय म्हणतो. पण तुम्ही जर कॅश पेमेंट करता तो 3-5% डिस्काउंट घेऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये. ह्या सगळ्या म्हणून तुम्हाला प्रोजेक्ट करताना तुम्हाला वर्किंग कॅपिटल पाहिजे, तुमचं रोलिंग कॅपिटल पाहिजे, तुमचं मार्केटिंग कॅपिटल पाहिजे. बरोबर. हे तुम्हाला प्रोजेक्ट म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही जर रेस्टॉरंट करायचं कुठच्या अनुभवावर असा सल्ला घ्या. हे सर्वात महत्वाचं आहे. खरंय. बरोबर. सो नवीन माणसाच्यासाठी स्वतःचं हॉटेल काढणं जास्ती चांगलं पडेल का फ्रँचायझी घेणं? खूप सुंदर प्रश्न आहे. कारण कसं माहितीये, खूप लोक इथे चूक करतात. बघ 2 गोष्टी मी सांगतो जे मी शिकलोय. एक म्हणजे मी माझं उदाहरण सांगू ना, तर मी 17 लाख रुपये टाकल्यानंतर 3 वर्ष घालवल्यानंतर मला कळलं की ह्या पद्धतीने हॉटेल चालू शकत नाही. तुला बोललो होतो मी. तर तुम्हाला परत स्वतःची वेळ घालवायची आहे, स्वतःचा पैसा घालून शिकायचं आहे. किती कॉस्ट जाऊ शकते का दुसऱ्याच्या अनुभवानं शिकायचंय. बरोबर. मला विचारशील ना, हुशार माणूस तोच आहे जो दुसऱ्याच्या अनुभवानं शिकेल. तुम्ही स्वतःच रेस्टॉरंट का तुम्हाला जर त्याची पार्श्वभूमी नसेल, तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट केलं असेल किंवा नोकरी केलं अनुभव नसतील तर तुम्ही फ्रँचाइज घ्यावी. कारण फ्रँचाइज सक्सेसफुल मॉडेल आहे. तिथे तुम्हाला गाईड करायला लोक असतात. ते कुठेतरी असं नाही की तुम्ही टाकले चाललं तर चाललं किंवा फेल्युअर नाही. फ्रँचाइज हे सक्सेसफुल मॉडेल असतं म्हणून त्या फ्रँचाइज होतात. सो त्याचा तुम्ही स्टडी करा. उगाच घ्यायची म्हणून फ्रँचाइज आधी ते स्टडी करा. एखादा तुम्ही ठरवलं की बाबा याची फ्रँचाइज घ्यायची, त्याच्या किमान त्याच्या ज्यांनी त्यांची फ्रँचाइज घेतली अशा 4-5 लोकांना जाऊन भेटा, त्यांचे अनुभव समजा, त्यांची जागा कुठे, त्याची इन्व्हेस्टमेंट काय, मग तुम्ही ठरवा की तुमची ताकद किती आहे. मी 5 लाखाची फ्रँचाइज घेऊ शकतो की मी 1.5 कोटी, ते तुमच्यावरती आहे. पण मला तुम्ही विचाराल तर स्वतःचं नवीन रेस्टॉरंट अनुभव नसताना टाकण्यापेक्षा मी फ्रँचायझी घेतली तर जास्ती तिथे तुम्ही यशस्वी व्हायची शक्यता भरपूर असते. राईट. कळलं की नाही? रिस्क फॅक्टर तिकडे हा मिनिमाइज झालेला असतो. सो अकॉर्डिंग टू मी ऑलवेज गो फॉर फ्रँचायझी.